गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपण सोल्युशन ऑफ लिनियर पीडी दोन मेथड जे की मी डिस्कस केला होता त्याच्यामधून एक फर्स्ट मेथड तुमचं मी वाइंड अप केलेला आहे, दॅट इज ग्रुपिंग मेथड. मग नेक्स्ट आहे तुमचा सेट ऑफ मल्टिप्लायर्स. आता ग्रुपिंग मेथड मध्ये आपल्याला एक माहित झालं की समजा व्हेरिएबल सिंगल असतील तर इझिली आपण काय करू शकतो, ग्रुपिंग मेथड अप्लाय करून इंटिग्रेशन घेऊन त्याचे C1 C2 च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. बट ह्या केस मध्ये बघा, हे इक्वेशन घेतलंय मी, सिंपल वाला इक्वेशन घेतलेलं आहे. झेड मायनस वाय पी प्लस एक्स मायनस झेड क्यू इक्वल्स टू वाय मायनस एक्स. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये क्लबिंग आहे. क्लबिंग कशाचं आहे? व्हेरिएबलचा आहे. सेट सेट दिलेला आहे बघा इथे. याच्यामध्ये सेट कशाचा आहे? झेड वायचा. याच्यामध्ये सेट कशाचा आहे? एक्स झेडचा आहे. आणि याच्यामध्ये सेट कशाचा आहे? वाय झेडचा. आणि त्या व्हेरिएबलचा डिफरन्स आहे. ठीक आहे. आता ह्या क्वेश्चन्सला कसं डील करायचं ते आपण बघू. वन बाय वन स्टेप्स बघू. एकदम सिंपल बेसिक क्वेश्चन घेतलाय, जेणेकरून तुमच्या पहिल्याच क्वेश्चन मध्ये कन्सेप्ट क्लिअर व्हा. कशाच्या रिलेटेड? सेट ऑफ मल्टिप्लायरच्या रिलेटेड. ओके. तर बघा सोल्युशन नाव. पहिले गिवन इक्वेशन लिहून घ्या. झेड मायनस वाय टाइम्स ऑफ पी प्लस एक्स मायनस झेड टाइम्स ऑफ क्यू इक्वल्स टू वाय मायनस एक्स. ठीक आहे. comparing with P कॅपिटल P प्लस Q कॅपिटल Q इक्वल्स टू आर. ग्रुपिंग मध्ये पण हेच केलेला होता आपण कंपॅरिझन, जे की सोल्युशन आहे कशासाठी? तुमच्या गिवन डिफरन्शियल किंवा पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. चला आता कॅपिटल P ची किंमत सांगा. कॅपिटल P हियर हियर कॅपिटल P ची किंमत किती आहे? कॅपिटल P ची किंमत जे की स्मॉल p च्या मल्टिप्लिकेशन मध्ये राहील, दॅट इज झेड मायनस वाय. करेक्ट आहे. कॅपिटल क्यू ची किंमत किती राहणार? एक्स मायनस झेड. आणि कॅपिटल आर ची किंमत किती राहणार? दॅट इज वाय मायनस एक्स. वाय मायनस एक्स राहणार आहे. ठीक आहे. चलो आता देन नेक्स्ट स्टेप तुम्हाला माहित आहे काय लिहितो आपण फॉर फाइंडिंग सोल्युशन? ऑक्सिलरी इक्वेशन. ऑक्सिलरी इक्वेशन फाइंड आउट म्हणजे लिहितो आपण dx डिवायडेड बाय p इक्वल्स टू dy डिवायडेड बाय q इक्वल्स टू dz डिवायडेड बाय r. dz डिवायडेड बाय r. त्याच्यानंतर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या मध्ये dx डिवाइड p ची किंमत किती आहे? z मायनस y इक्वल्स टू dy डिवायडेड बाय x मायनस z आणि dz डिवायडेड बाय y मायनस x. ठीक आहे. अशा तुम्हाला व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत आफ्टर सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज इन ऑक्सिलरी इक्वेशन. ठीक आहे. चला आता ह्याच्यामध्ये सेट ऑफ मल्टिप्लायर कसं यूज करायचं? आता ग्रुपिंग करू शकतो का आपण? ग्रुपिंग केलं तरी इथं एक्स्ट्रा जे डिस्टर्बिंग टर्म आहेत किंवा डिस्टर्बिंग व्हेरिएबल आहे ते आहे झेड. मग आपण त्या झेडला डायरेक्टली कॉन्स्टंट अज्युम करत नाहीत इन द इंटिग्रेशन प्रोसेस. ठीक आहे. तर आपण काय करू तिथं? कन्सेप्ट ऑफ. ठीक आहे. तर इथं फर्स्ट सोल्युशन साठी इथं हेडिंग टाकायचं फर्स्ट सोल्युशन. लेट 1,1,1 बी द फर्स्ट सेट. कोणता सेट? फर्स्ट सेट ऑफ मल्टिप्लायर्स. फर्स्ट सेट ऑफ मल्टिप्लायर्स. फर्स्ट सेट ऑफ मल्टिप्लायर्स काय कन्सिडर केलं आपण? 1,1,1 विथ द फर्स्ट सेट ऑफ मल्टिप्लायर्स. आता इथं कन्सेप्ट येतो कोणता? ईच रेशो. कन्सेप्ट काय येणार? ईच रेशो. ईच रेशो त्याचं मिनिंग काय राहते? त्या मल्टिप्लायर्स न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यूजला तुम्ही मल्टिप्लाय करा आणि त्या सगळ्यांचं सम घ्या न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये. बघा आता 1 इंटू डीएक्स केला तर काय येणार? डीएक्स प्लस 1 इंटू डीवाय केलं तर म्हणजे मी स्टार्टिंगला असं लिहिणार 1 इंटू डीएक्स प्लस 1 इंटू डीवाय प्लस 1 इंटू डीझेड. काय केलं? न्यूमरेटरचं जे इक्वल मध्ये रेशोज मध्ये आहे त्यांचं न्यूमरेटरचं सम केलं आफ्टर मल्टिप्लाइंग 1,1,1 ऍज अ मल्टिप्लाइंग फॅक्टर्स फॉर फर्स्ट सेट. ठीक आहे. आता इथं पण 1 इन ब्रॅकेट झेड मायनस वाय, त्याच्यानंतर प्लस 1 इन ब्रॅकेट एक्स मायनस झेड आणि प्लस 1 इन ब्रॅकेट वाय मायनस एक्स. आणि ईच रेशोला शॉर्ट फॉर्म मध्ये कसं लिहायचं? ई आर. शॉर्ट फॉर्म मध्ये कसं लिहायचं? ई आर. देअरफॉर दॅट इज ई आर इक्वल्स टू काय दिसणार तुम्हाला? dx प्लस dy प्लस dz
होल डिवायडेड बाय झेड मायनस वाय प्लस एक्स मायनस झेड प्लस वाय मायनस एक्स या टर्म्स तुम्हाला डिनोमिनेटर मध्ये दिसणार आहे. ठीक आहे. आता सगळे व्हेरिएबल जे आहेत ते त्याच्या अपोजिट साइन मध्ये प्रेझेंट आहेत. आता अपोजिट साइन मध्ये डायरेक्टली काय होणार, कॅन्सल होणार, कारण की सेम व्हेरिएबल्स आहेत. ठीक आहे. प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल, मायनस झेड प्लस झेड गेट कॅन्सल आणि प्लस एक्स मायनस एक्स गेट कॅन्सल. म्हणजे इथं तुम्हाला इक्वेशन काय दिसणार, dx प्लस dy प्लस dz होल डिवायडेड बाय डिनॉमिनेटर काही 0 आणि इथं लेफ्ट हँड साइडला काय राहणार तुमचं, ईच रेशो राहणार आहे. आता 0 इंटू ईच रेशो केला तर लेफ्ट हँड साइड जे की आपलं लिहिताना राईट हँड साइड होईल, दॅट इज dx प्लस dy प्लस dz इक्वल्स टू काय दिसेल इथं 0 दिसणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय इझिली आपण काय करू शकतो, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. मग इंटिग्रेशन dx प्लस इंटिग्रेशन dy प्लस इंटिग्रेशन dz इक्वल्स टू C1. मला माहित आहे सगळ्यांना आपण काय करतो, एक इंटिग्रेशन कॉन्स्टंट यूज करतो, कारण की सोल्युशन जे आहे ते इम्प्लिसिट फॉर्म मध्ये भेटणार लास्टला f ऑफ C1 C2 इक्वल्स टू 0. या फॉर्म मध्ये आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. करेक्ट आहे. या फॉर्म मध्ये आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. चलो तर काय येणार इथं बघा, इंटिग्रेशन डी गेट कॅन्सल, इथं पण इंटिग्रेशन डी गेट कॅन्सल आणि इथं पण इंटिग्रेशन डी गेट कॅन्सल. म्हणजे इथं C1 ची किंमत काय दिसणार तुम्हाला, C1 ची किंमत दिसणार आहे एक्स प्लस वाय प्लस झेड. एक्स प्लस वाय प्लस झेड व्हॅल्यू दिसणार आहे. आता हा झाला फर्स्ट सेट ऑफ मल्टिप्लायर. कोणता सेट झालेला आहे, फर्स्ट सेट ऑफ मल्टिप्लायर झालेले आहे. ठीक आहे. तर हा तुमचा फर्स्ट सेट ऑफ मल्टिप्लायर झाला. मग या केसमध्ये आता नेक्स्ट केस जे राहणार आहे ते कोणतं राहणार सांगा जरा. नेक्स्ट सेट घ्यावं लागेल, सेकंड सेट घ्यावं लागेल आणि सेम प्रोसेस करावं लागेल तुम्हाला, मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर अँड रायटिंग इन द सम फॉर्म. रायटिंग इन द सम फॉर्म तुम्हाला करावं लागेल. ओके. तर आता मी नेक्स्ट जे मल्टिप्लायर यूज करणार 1 1 1 जे फर्स्ट सेट झालेला आहे. आता नेक्स्ट सेट जे आहे ते मी यूज करणार एक्स वाय झेड. कसं काय बघा बेटा, झेड मायनस एक्स, तर इथं कोणता टर्म मिसिंग आहे, सिंगल व्हेरिएबल्स आहेत विदाउट एनी स्क्वेअर्स अँड क्यूब्स. एक्स, इथं वाय मायनस झेड आहे, सॉरी एक्स मायनस झेड आहे, तर मिसिंग टर्म कोणता आहे, मिसिंग व्हेरिएबल वाय. आणि इथं वाय मायनस एक्स आहे, तर मिसिंग व्हेरिएबल काय राहणार, झेड राहणार आहे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं, जेव्हा केव्हाही तुम्ही समजा क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला सेट ऑफ मल्टिप्लायर यूज करायचा असेल, यू शुड मेक द डिनॉमिनेटर 0. तशावाल्या सेट ऑफ मल्टिप्लायर तुम्हाला यूज करायचे आहे. ठीक आहे. म्हणजे हे इझी गोईंग होईल तुमच्यासाठी फॉर कॅल्क्युलेटिंग इंटिग्रेशन. ओके. चलो आता नेक्स्ट इथं लिहायचं. आता हा झाला फर्स्ट सोल्युशन. आता नेक्स्ट सेकंड सोल्युशन काय, आता सेकंड सोल्युशन साठी लिहा सेकंड सोल्युशन. सेकंड सोल्युशन मग इथं सेम प्रोसेस करायचं. लेट एक्स कॉमा वाय कॉमा झेड बी द second second set of multipliers, with the second set of multipliers, second set of multipliers. करेक्ट आहे. सेकंड सेट ऑफ मल्टिप्लायर्स राहणार. सेम करायचं, ईच रेशो घ्यायचं. आता ईच रेशो घेताना आपण काय करतो, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लायर्सनी मल्टिप्लाय करतो आणि त्यांचं सम घेतो. सेम इथं एक्स dx प्लस वाय dy प्लस झेड dz होल डिवायडेड बाय काय येणार इथं, एक्स इन ब्रॅकेट झेड मायनस वाय प्लस वाय इन ब्रॅकेट एक्स मायनस झेड प्लस झेड इन ब्रॅकेट वाय मायनस एक्स. ठीक आहे. therefore each ratio equals to x dx plus y dy plus z dz whole divided by x into z, that is xz minus xy plus xy minus yz प्लस yz मायनस xz. काय केलं, ब्रॅकेट्स ओपन करून टाकलो आफ्टर मल्टिप्लिकेशन. तर हे प्लस xz मायनस xz गेट कॅन्सल, मायनस xy प्लस xy गेट कॅन्सल, मायनस yz प्लस yz गेट कॅन्सल. म्हणजे तुमचा डिनॉमिनेटर काय आलं रे,
डिनॉमिनेटर विल बी 0. आता तुम्हाला इझी होईल इंटिग्रेशन फाइंड आउट करण्यासाठी. ठीक आहे, सेम प्रोसेस करायचं. दॅट इज 0 ला मल्टिप्लाय केलं तर टर्म राईट हँड साइडला 0 राहणार. मग इथं x dx प्लस y dy प्लस z dz इक्वल्स टू 0 राहणार. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. मग इंटिग्रेशन x dx प्लस इंटिग्रेशन y dy प्लस इंटिग्रेशन z dz इक्वल्स टू स्मॉल c2 करा. नंतर काय करू आपण, एक कोएफिशियंट मल्टिप्लाय होईल दॅट इज c2 ला, त्याला आपण कॅपिटल c2 अज्युम करायचा. ठीक आहे, देअरफॉर x चा तू सगळ्यांना माहित आहे x² 2 प्लस y² 2 प्लस z² 2 इक्वल्स टू c2. ह्यालाच आपण काय म्हणतो, x², कारण की कॉमन डिनॉमिनेटर आहे तर 2 सगळ्यांमध्ये. ठीक आहे, तर x² प्लस y² प्लस z² च काय केलं आपण, सम करून टाकलं आणि तिथं कॉमन डिनॉमिनेटर घेतलं 2 आणि याला आपण c2 केलं. देअरफॉर x² इथं लिहा, x² प्लस y² प्लस z² इक्वल्स टू कॅपिटल c2 आणि इथं लिहून घ्यायचं वेअर कॅपिटल c2 ची किंमत किती आहे, 2c स्मॉल c2, म्हणजे 2 स्मॉल c2 च्या बरोबर राहणार. देअरफॉर लास्टली सोल्युशन कसं लिहायचं तुम्हाला, f ऑफ c1 कॉमा c2 करस्पॉन्ड्स टू x प्लस y प्लस z कॉमा x² प्लस y² प्लस z² आणि ह्याची किंमत ऑलवेज काय राहणार, तुमचं 0 राहणार आहे. ठीक आहे, इझी आहे. तर सेट ऑफ मल्टिप्लायर्स टू मेक डिनॉमिनेटर 0 इन ईच रेशो ह्याच्यासाठी आपण यूज करतो फॉर मेकिंग फास्ट सोल्युशन्स ऑफ द गिवन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन्स. लक्षात आलं, इझी आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, इथं काय दिलंय, सॉल्व द फर्स्ट ऑर्डर लिनियर पीडीई म्हणले. ठीक आहे, तर फर्स्ट ऑर्डर लिनियर पीडीई, आपण लिनियर पीडीईचे क्वेश्चन बघायला. ठीक आहे, तर x² इन ब्रॅकेट y मायनस झेड टाइम्स ऑफ p प्लस y² इन ब्रॅकेट z मायनस x टाइम्स ऑफ q इक्वल्स टू z² x मायनस, हा इथं स्क्वेअर नाही, x मायनस y. ठीक आहे, x मायनस y, z² x मायनस y राहणार. तर इथं पण बघा, ब्रॅकेट्स मध्ये तुम्ही बघितलेत. ठीक आहे, तर सगळ्या ब्रॅकेट्स मध्ये बघितलं तर एक टर्म मिसिंग, एक व्हेरिएबल मिसिंग आहे. याच्यामध्ये y मायनस झेड आहे तर x मिसिंग आहे, x मायनस सॉरी झेड मायनस एक्स आहे तर y मिसिंग आहे, तर x मायनस y मध्ये z मिसिंग आहे. तर तुम्हाला बघा, सेम क्वेश्चन प्रिव्हियस जे घेतला होता क्वेश्चन नंबर 1 त्याच्यामध्ये पण सेम व्हेरिएबल्स होते, x म्हणजे याच ब्रॅकेट होते. ठीक आहे, बघा आता या क्वेश्चन मध्ये झेड मायनस वाय, इथं वाय मायनस झेड. ठीक आहे, चालते, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पोझिशन चेंज आहे. बट इथं डिस्टर्बिंग जे टर्म्स आहेत ते कोणते आहेत, तुम्हाला एक्स्ट्रा टर्म्स, दॅट इज x² y² आणि z². समजा तुम्ही एक त्या x² y² z² तुम्ही कॅन्सल आउट करून टाकले किंवा एलिमिनेट केलेत बाय डिवाइडिंग बाय x², मग तुम्हाला ब्रॅकेट, सिंगल ब्रॅकेट दिसणार सगळ्या याच्यामध्ये, y मायनस झेड, झेड मायनस एक्स आणि x मायनस वाय. आणि ह्या सगळ्या व्हेरिएबल जे एक्स वाय झेड आहेत त्याच्या अपोजिट सायन्स मध्ये ते डिनॉमिनेटर मध्ये प्रेझेंट राहतात. म्हणजे एक सेट ऑफ मल्टिप्लायर्स तुम्हाला भेटलेले आहे, दॅट इज 1/x², 1/y² आणि 1/z². ठीक आहे, आता नेक्स्ट सेट ऑफ मल्टिप्लायर जे आहेत ते काय आहेत तुमच्या, इथं बघा, समजा मी 1/x² आहे तर 1/x ने डिवाइड केलं तर काय होणार, इथं बघा एक्स, एक्स रिमेनिंग राहणार इथं टर्म, x² डिवायडेड बाय एक्स केलं तर एक्स रिमेनिंग राहणार, x इंटू एक्स वाय केलं तर एक्स वाय. आता मला हुडकायचं आहे नेगेटिव्ह व्हॅल्यू. ठीक आहे, आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये y² बाय वाय केला तर इथं काय राहणार, y इंटू मायनस एक्स आहे म्हणजे मायनस एक्स वाय. हे कॅन्सल आउट वाले, एक टर्म कॅन्सल झाला की बाकी ते सेट ऑफ मल्टिप्लायर तुम्ही अज्युम केलेले आहे ते एक्झॅक्टली करेक्ट राहील फॉर मेकिंग डिनॉमिनेटर 0 फॉर द इच रेशो. ठीक आहे, ते इझी होईल तुमच्या सोल्युशन्स काढण्यासाठी. ठीक आहे, C1 C2 च्या व्हॅल्यूज काढण्यासाठी. तर इथं तुम्हाला सेट ऑफ मल्टिप्लायर्स काय यूज करायचे, 1/x², 1/y² आणि 1/z² हे फर्स्ट सेट झालेलं आहे. आणि नेक्स्ट सेट जे यूज करायचे तुम्हाला 1/x, 1/y आणि 1/z या मल्टिप्लायर्स तुम्हाला यूज करायचे. ठीक आहे, तर 1/1 आपण या सोल्युशन्स बघू किंवा स्टेप्स याच्यामध्ये बघू. तर ह्या केसमध्ये x² इन ब्रॅकेट y मायनस झेड
प्लस वाय स्क्वेअर इन ब्रॅकेट झेड मायनस एक्स टाइम्स ऑफ क्यू आणि इथं पी आहे. एक मिनिट, वाय मायनस झेड टाइम्स ऑफ पी प्लस वाय स्क्वेअर इन ब्रॅकेट झेड मायनस एक्स टाइम्स ऑफ क्यू आणि झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट वाय मायनस एक्स मायनस वाय. ठीक आहे, झेड स्क्वेअर एक्स मायनस वाय. comparing with comparing with P capital P plus Q capital Q equals to R. Here capital P ची किंमत सांगा, एक्स स्क्वेअर वाय मायनस झेड राहील. कॅपिटल क्यू ची किंमत किती आहे, वाय स्क्वेअर झेड मायनस एक्स राहील. बरोबर आहे. जे स्मॉल क्यू स्मॉल पी च्या मल्टिप्लिकेशन मध्ये राहील तेच तुमच्या कॅपिटल क्यू आणि पी च्या व्हॅल्यूज राहणार आहे. ठीक आहे. आणि आर म्हणजे राईट हँड साइडचं व्हॅल्यू दॅट इज झेड स्क्वेअर एक्स मायनस वाय. झेड स्क्वेअर एक्स मायनस वाय राहणार आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट काय आहे, ऑक्सिलरी इक्वेशन लिहितो आपण. ऑक्सिलरी इक्वेशन ते काय, dx बाय p इक्वल्स टू dy डिवायडेड बाय q इक्वल्स टू dz डिवायडेड बाय r. dz डिवायडेड बाय r. dx डिवायडेड बाय p ची किंमत किती आहे, एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट y मायनस झेड इक्वल्स टू dy डिवायडेड बाय y स्क्वेअर इन ब्रॅकेट z मायनस x इक्वल्स टू dz डिवायडेड बाय z स्क्वेअर इन ब्रॅकेट x मायनस y. Okay, sure. Now first solution first solution मग त्याच्या ते सॉल्व्ह करण्यासाठी किंवा सोल्युशन काढण्यासाठी आपल्याला फर्स्ट सेट मल्टिप्लाय यूज करायचा आहे. तर लेट 1 अपॉन एक्स स्क्वेअर कॉमा 1 अपॉन वाय स्क्वेअर कॉमा 1 अपॉन झेड स्क्वेअर बी द सोल्युशन ऑफ, किंवा बी द सोल्युशन नाही, बी द फर्स्ट सेट ऑफ multipliers. ठीक आहे. तर ईच रेशो आपण घेतो, सगळ्यांना माहित आहे. ईच रेशो इक्वल्स टू, ईच रेशो मध्ये काय करायचं, न्यूमरेटर डिनोमिनेटरला सेट ऑफ मल्टिप्लायर्सनी मल्टिप्लाय करून त्याचं सम लिहायचं आहे आणि तेच आपलं काय राहणार, ईच रेशो राहणार आहे. 1 अपॉन एक्स स्क्वेअर डीएक्स प्लस 1 अपॉन वाय स्क्वेअर डी वाय प्लस 1 अपॉन झेड स्क्वेअर डी झेड होल डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट वाय मायनस झेड आणि याच्या डिनॉमिनेटर मध्ये काय राहील रे, एक्स स्क्वेअर. किंवा असं लिहा तुम्ही 1 अपॉन एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर वाय मायनस झेड, त्याच्यानंतर प्लस 1 अपॉन वाय स्क्वेअर इन ब्रॅकेट झेड मायनस एक्स आणि प्लस 1 अपॉन झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय. ठीक आहे. तर इथं कॅन्सल आउट टर्म्स कोणत्या आहेत, या पॅरामीटर्स व्हेरिएबल जे काही आहे. तर इथं वाय स्क्वेअर आहे, इथं पण वाय स्क्वेअर इन ब्रॅकेट झेड मायनस एक्स येईल. तर इथं वाय स्क्वेअर गेट कॅन्सल आणि इथं झेड स्क्वेअर गेट कॅन्सल. काय करायचं, या सगळ्यांचं सम करायचं आणि त्याला मल्टिप्लिकेशन बाय काय करायचं, फर्स्ट टर्म जे दिसणार 1 अपॉन एक्स स्क्वेअर, सेकंड टर्म आहे जे सेकंड मल्टिप्लायर जे आहे ते 1 अपॉन वाय स्क्वेअर राहणार आणि नेक्स्ट थर्ड टर्मला 1 अपॉन झेड स्क्वेअर त्याच्याने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. तर 1 अपॉन एक्स स्क्वेअर डीएक्स 1 अपॉन एक्स स्क्वेअर डीएक्स प्लस 1 अपॉन वाय स्क्वेअर डी वाय प्लस 1 अपॉन झेड स्क्वेअर डी झेड होल डिवायडेड बाय, ठीक आहे, होल डिवायडेड बाय इथं ब्रॅकेटचं मल्टी म्हणजे ब्रॅकेटच रिमेनिंग आहे त्यांचं सम राहणार वाय मायनस झेड प्लस झेड मायनस एक्स प्लस एक्स मायनस वाय. सगळ्या जे व्हेरिएबल्स आहेत त्याच्या अपोजिट साइन मध्ये प्रेझेंट आहेत आणि ते पण समच्या फॉर्म मध्ये. मग त्यांच्या व्हॅल्यू जे राहणार ते किती राहणार आहे, डिनॉमिनेटर मध्ये 0 उरणार आहे. तर इथं ER इक्वल्स टू 1 अपॉन एक्स स्क्वेअर dx प्लस 1 अपॉन वाय स्क्वेअर dy प्लस 1 अपॉन झेड स्क्वेअर dz होल डिवायडेड बाय 0. देअरफॉर लास्ट फायनली आपल्याला काय भेटेल, एक्स स्क्वेअर dx प्लस 1 अपॉन वाय स्क्वेअर dy प्लस 1 अपॉन झेड स्क्वेअर dz ची किंमत किती राहणार, 0. आता इझिली आपण काय करू शकतो, इंटिग्रेशन करू शकतो याचं. देअरफॉर इंटिग्रेटिंग ऑन
बोथ साइड, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. मग इंटिग्रेशन घेतलं तर टर्म काय दिसणार, 1/x² dx प्लस इंटिग्रेशन 1/y² dy आणि प्लस इंटिग्रेशन 1/z² dz इक्वल्स टू स्मॉल c2 करा. ठीक आहे, स्मॉल c2. नेक्स्ट, ओके चलो. तर इथं ह्याचं इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करणार आहे तुम्ही, ह्याचं इंटिग्रेशन डायरेक्टली 1/x² किती येते, -1/x येईल. ठीक आहे, तर -1/x -1/y आणि -1/z इक्वल्स टू c2 राहील. ठीक आहे, इक्वल्स टू c2 राहणार आहे. किंवा मल्टिप्लाय बाय -1 केलं तर 1/x प्लस 1/y प्लस 1/z इक्वल्स टू -c2 आणि त्यालाच आपण कॅपिटल सॉरी c2 कसं आलं, c1 आहे, फर्स्ट इंटिग्रेशन करायला ना, तर इथं c1 येईल आणि ह्या c1 ला आपण कॅपिटल c1 म्हणू. ओके, देअरफॉर दिस इज द रिक्वायर्ड फर्स्ट सोल्युशन. हे कोणतं सोल्युशन आहे, फर्स्ट सोल्युशन c1 चं आलेलं आहे. ओके चलो, देअरफॉर इथं लिहितो मी 1/x प्लस 1/y प्लस 1/z इक्वल्स टू c1. ओके, आता नेक्स्ट प्रोसेस करू कशासाठी, फॉर c2. ठीक आहे, मी काय म्हणलो, 1/x², 1/y², 1/z² हे फर्स्ट सेट झालं. तर नेक्स्ट सेट राहणार, तर लिहा, हेडिंग टाका, सेकंड सोल्युशन. सेकंड सोल्युशन लेट, ठीक आहे, let 1/x, 1/y, 1/z be the second set of multipliers. Second set of multipliers. Okay. Therefore, each ratio will be 1/x dx plus 1/y dy plus 1/z dz whole divided by, आता सगळ्यांचा डिनॉमिनेटर सम करा आणि each bracket should be multiplied by that variable and that variable is called as 1/x, 1/y आणि yz. Therefore 1/x x² in bracket y minus z plus 1/y y² in bracket, एक मिनिट हा, व्यवस्थित लिहू द्या, तुम्हाला कन्फ्युजन नको नंतर. 1/x x² in bracket y minus z plus 1/y y² in bracket z minus x plus 1/z z² in bracket काय राहील, x minus y. ठीक आहे, आता इथं एक x गेला, इथं पण एक y गेला आणि इथं पण एक z गेलेला आहे. ठीक आहे, कॅन्सल झाले त्या डिनॉमिनेटर. ठीक आहे, तर इथं 1/x dx प्लस 1/y dy प्लस 1/z dz होल डिवायडेड बाय काय राहील इथं, x इन ब्रॅकेट y मायनस z प्लस y इन ब्रॅकेट z मायनस x प्लस z इन ब्रॅकेट y मायनस x. ठीक आहे, आता ह्याला 1/x dx प्लस 1/y dy प्लस 1/z dz होल डिवायडेड बाय, यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय दिसेल इथं, xy मायनस वाय, xy मायनस xz प्लस yz मायनस xy प्लस xz मायनस yz. आता सगळे टर्म जे आहेत ते प्लस मायनस मध्ये आहेत, तर ते काय होणार, कॅन्सल आउट होणार. इथं बघा, प्लस xy मायनस xy मायनस xz प्लस xz आणि इथं प्लस yz आणि इथं मायनस yz, हे कॅन्सल होणार. म्हणजे इथं डिनॉमिनेटरची टर्म किती येईल, 0 आणि इथं इच रेशो राहील. हा 0 जे आहे ते इच रेशोला मल्टिप्लाय झालं तर ते पण टर्म 0 होणार. म्हणजे इथं व्हॅल्यू काय दिसेल तुम्हाला, 1/x dx प्लस 1/y dy प्लस 1/z dz इक्वल्स टू 0. इंटिग्रेटिंग ऑन both side, मग इंटिग्रेशन 1/x dx प्लस 1 इंटिग्रेशन 1/y
dy प्लस इंटिग्रेशन 1/z dz इक्वल्स टू C2 इक्वल्स टू काय राहणार C2 राहणार आहे. आता सगळ्यांना माहित आहे इंटिग्रेशन 1/x काय log x प्लस log y प्लस log z इक्वल्स टू स्मॉल c2 आणि हे सम मध्ये आहे तर सगळ्यांना माहित आहे log a प्लस log b log ab c असेल तर c पण मल्टिप्लाय करून घ्या म्हणजे x y z इक्वल्स टू C2 ह्यालाच आपण काय लिहितो x y z इथं काय नाही मला तर e राहते सगळ्यांना माहित आहे log चा एक्सपोनेन्शियल पण एक्सप्रेस करता येतो e टू दी पॉवर C2 आणि याला कॅपिटल C2 म्हणतो देअरफॉर C2 ची किंमत किती आली रे x y z and finally तुम्हाला लिहायचं इथं सोल्युशन required solution will be f of C1 comma C2 corresponds to 1 by x plus 1 by y plus 1 by z comma x y z आणि याची किंमत किती राहील 0 राहणार आहे. ठीक आहे याची किंमत किती राहील 0 राहील. ओके कारण की इम्प्लिसिट फंक्शन आहे ते f of C1 comma C2 equals to 0. ठीक आहे तर इथं डिनॉमिनेटर कसं 0 करायचं त्याच्यावर तुमच्या काय राहणार मल्टिप्लायर्स डिपेंड राहणार आहे. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. आजचा सेशन मध्ये लास्ट क्वेश्चन घेऊ. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे लयदा रिपीट झालेला आहे डी पार्ट 2 मध्ये. तर या केस मध्ये तुम्हाला सेट ऑफ मल्टिप्लायर पार्टच करून ठेवायचे LMN आला आणि त्याच्यानंतर तुम्हाला सॉरी LMN आणि XYZ आले तर तिथं सेट ऑफ मल्टिप्लायर्स कंपल्सरी तिथं XYZ आणि LMNच लागणार आहे. ठीक आहे सेट ऑफ मल्टिप्लायर तुम्हाला पार्ट करून ठेवायचे या प्रॉब्लेम साठी. ठीक आहे लयदा विचारलं त्याच्यामुळे 5 स्टार दिलेला आहे 5 स्टारचा क्वेश्चन आहे. तर सेम ऍज युजल प्रोसेस आपण काय करतो सोल्युशन कंपेअरिंग विथ ठीक आहे कंपेअरिंग विथ P capital P plus Q capital Q equals to R. Here capital P ची किंमत किती राहणार कॅपिटल P ची किंमत आहे जे स्मॉल p च्या मल्टिप्लिकेशन मध्ये MZ मायनस NY त्याच्यानंतर कॅपिटल Q ची किंमत किती राहणार NX मायनस LZ आणि कॅपिटल R ची किंमत आहे LY मायनस MX. ठीक आहे हे स्टेप झाल्यानंतर लगेच आपण काय करतो ऑक्सिलरी इक्वेशन लिहितो ऑक्सिलरी इक्वेशन. ठीक आहे तर dx बाय p इक्वल्स टू dy बाय q इक्वल्स टू dz बाय r. ठीक आहे dz बाय r व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घ्या dx डिवायडेड बाय p ची किंमत किती आहे mz मायनस ny त्याच्यानंतर dy ची किंमत दॅट इज dy डिवायडेड बाय q ची किंमत nx मायनस lz इक्वल्स टू dz डिवायडेड बाय ly मायनस mx हे तुमचं कॅपिटल R आहे. आता इथं तुम्हाला सेट ऑफ मल्टिप्लायर्स यूज करावं लागतं तर याच्यासाठी मी स्टार्टिंगला सांगितलं एक्स वाय झेड आणि LMN. ठीक आहे फर्स्ट सोल्युशन त्याच्यासाठी तुम्हाला सेट ऑफ मल्टिप्लायर काय यूज करायचं लेट x, y, z be the first set of multipliers. First set of multipliers. आणि आता सगळ्यांना माहित आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लायर मल्टिप्लाय करून त्यांचं सम लिहायचं ईच रेशो मध्ये. ठीक आहे देअरफॉर ईच रेशो इक्वल्स टू x dx प्लस y dy प्लस z dz होल डिवायडेड बाय काय राहणार इथं x इन ब्रॅकेट mz मायनस ny प्लस y इन ब्रॅकेट nx मायनस lz प्लस z इन ब्रॅकेट ly मायनस mx तर ब्रॅकेट ओपन करा मल्टिप्लिकेशन करून न्यूमरेटर तर ऍज युजल राहणार कारण की तिथं सिंगल व्हेरिएबल विथ देअर डिफरन्शियल्स प्रेझेंट आहे. ठीक आहे त्याला हात लावायचं नाही. त्याच्यानंतर इथं काय mxz मायनस nxy नेक्स्ट येणार तुमचं nxy मायनस lyz प्लस
LYZ मायनस MXZ. ठीक आहे. आता सगळ्या जे टर्म्स आहेत ते ऑपोजिट साइन मध्ये प्रेझेंट आहेत. मग या सगळ्यांचं सम काय येणार इथं 0 येणार आहे. MXZ मायनस MXZ मायनस NXY प्लस NXY मायनस LYZ प्लस LYZ. ठीक आहे. यांचं 0 आलं. देअरफॉर ईच रेशो ची किंमत किती आहे? X dx प्लस Y dy प्लस Z dz होल डिवायडेड बाय 0. म्हणजेच काय लिहू शकतो मी? एक्स dx प्लस वाय dy प्लस झेड dz ची किंमत किती लिहिणार? 0. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. मग इंटिग्रेशन x dx प्लस इंटिग्रेशन y dy प्लस इंटिग्रेशन z dz इक्वल्स टू स्मॉल c1. Therefore x square divided by 2 येईल, y square divided by 2 plus z square divided by 2. अगोदरच असा वाला टर्म अगोदर आलेला आहे, त्यांचं इंटिग्रेशन केले. ठीक आहे. Therefore x square plus y square plus z square equals to 2c1 करू का? कारण की तो कॉमन डिनॉमिनेटर 2 येईल आणि 2 कुठं मल्टिप्लाय होणार c1 ला. म्हणजे ह्याला मी डायरेक्टली काय करू शकतो? कॅपिटल c1 लिहू शकतो. Therefore कॅपिटल C1 इथं लिहायचं वेअर कॅपिटल C1 ची किंमत किती आहे? 2c1 मेन्शन करून ठेवा. ओके. चल, हा झाला फर्स्ट मल्टिप्लायर साठी फर्स्ट सोल्युशन. आता सेकंड मल्टिप्लायर सेट साठी सेकंड सोल्युशन येणार. ओके. ना सेकंड सोल्युशन. ओके. लेट L comma M comma N be the second set of multipliers. Second set of multipliers. Okay. Therefore each ratio का येईल मग? L dx plus y d m dy plus n dx whole divided by. तर आता व्हॅल्यूज मल्टिप्लाय करा. फर्स्ट ह्याच्यामध्ये येईल तुम्हाला L in bracket mz minus ny. नेक्स्ट येईल प्लस m in bracket nx minus lz plus n in bracket ly minus mx. ठीक आहे. ब्रॅकेट्स ओपन करा डिनॉमिनेटरच्या. बघा आता mlz minus lny plus mnx minus lmz plus lny minus mnx. ठीक आहे. आता हे टर्म्स अपोजिट साइन सोबत प्रेझेंट आहेत. मग त्यांचा सम जे आहे ते किती राहणार? 0 राहणार आहे. ओके. देअरफॉर each ratio equals to L dx plus m dy plus n dz divided by 0. Therefore L dx plus m dy plus n dz equals to 0. आता L, m, n are the constants. ठीक आहे. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स. मग इंटिग्रेशन आता कॉन्स्टंटला बाहेर घेतो dx प्लस m इंटिग्रेशन dy प्लस n इंटिग्रेशन dz इक्वल्स टू c2. Therefore lx plus my plus nz equals to c2 will be the required second solution for the given differential equation. ठीक है. Linear partial differential equation. Therefore the required, असं लिहायचं लास्ट स्टेटमेंट, the required solution for above linear partial differential equation is f of c1 comma c2 corresponds to c1 ची किंमत आहे x square plus y square plus z square
कॉमा LX प्लस MY प्लस NZ इक्वल्स टू 0 इक्वल्स टू 0. ठीक आहे, समजलं? इझी आहे. ठीक आहे, तर सेट ऑफ मल्टिप्लायर्स विल डिसाइड्स युअर डिनोमिनेटर 0. व्यवस्थित सेट ऑफ मल्टिप्लायर्स यूज करा. आज तर 3 क्वेश्चन झालेत, अजून एक व्हिडिओ घेऊन येईल, त्याच्यामध्ये पण 2-3 क्वेश्चन्स राहणार. ते 5 क्वेश्चन व्यवस्थित करून घ्या, तुमच्या अपकमिंग DBAT एक्झामला इम्पॉर्टंट राहणार आहे. ठीक आहे, अभ्यास स्टार्ट करून घ्या. आय थिंक सगळ्यांनी प्रॅक्टिस स्टार्ट केला असेल M3चा. नाही स्टार्ट केलं तरी आत्ता पण वेळ गेलेला नाही. 20-25 दिवसामध्ये व्यवस्थित जे चॅप्टर्स मी शिकवलेले ऑनलाईन कोर्समध्ये व्यवस्थित ते बघून घ्या. फॉर्म्युलेस रिवाइज करा, बेसिक फॉर्म्युलेस, कन्सेप्ट क्लिअरन्स करून घ्या. ऍटलिस्ट 3 तरी चॅप्टर्स तुमचे परफेक्ट झाले पाहिजे. तर ऍज पर माय ओपिनियन 3 चॅप्टर्स तुम्ही व्यवस्थित केले तर तुमचं पेपर क्लिअर होऊन जाईल. आता मॅक्झिमम पोरांना वेळ भेटत नाही प्रॅक्टिसला वगैरे, त्यांनी थकून जातात. तर त्या केसमध्ये तुम्हाला हा जे पिरियड भेटलेला आहे, क्रुशियल टाइम भेटलेला आहे आफ्टर PT1, तर ते इम्पॉर्टंट ठरेल तुमच्या M3 साठी. व्यवस्थित प्रॅक्टिस करा. काही क्वेश्चन आलं तर डाऊट्स आलं तर मला डायरेक्टली व्हॉट्सअपवर मेसेज करत राहा किंवा कॉल केलं तरी बेटर आहे. तुम्हाला कॉलवर पण सांगून देतो. ओके, तर आता नेक्स्ट जे व्हिडिओ राहणार ते 2-3 चॅप्टरचे 2-3 क्वेश्चनचे अजून राहणार आहेत. हा टॉपिक संपला तर एक लास्ट टॉपिक राहतो, दॅट इज मेथड ऑफ व्हेरिएबल सेपरेबल. ठीक आहे, ते मेथड ऑफ व्हेरिएबल सेपरेबल मी वाइंड अप करून टाकणार विदिन 1 and 2 days. ठीक आहे, एकच प्रोसेस आहे, एक सेम जसं मी हे शिकवलेले मेथड्स घेऊन ग्रुपिंग मेथड आणि हे सेट ऑफ मल्टिप्लायर्स, पण त्या केसमध्ये पण डायरेक्ट सोल्युशन निघतो युझिंग डिफरन्शियल्स. ठीक आहे, डिफरन्शियल इक्वेशन्स किंवा डिफरन्शिएशन करून. ओके, त्या केसमध्ये पण आपण सोल्युशनच काढणार आहे, बट तिथं मेथड चेंज आहे. मेथड ऑफ व्हेरिएबल सेपरेबल मेथड कंपल्सरी क्वेश्चन आहे, 6 मार्काला येतो मध्ये येतो D-BAT मध्ये. ठीक आहे, तर त्याला तुम्ही स्किप करू नका, त्या टॉपिकला एकदम परफेक्ट करा. ज्याला पार्शल जमते पार्शल करा, ज्यांना फंक्शन्स ऑफ कॉम्प्लेक्स व्हेरिएबल जमते परफेक्टली ते परफेक्ट करा. ऍटलीस्ट 3 तरी चॅप्टर्स तुमचे परफेक्ट झाले पाहिजे बिफोर एक्झाम्स. ठीक आहे, एक्झाम नंतर गडबड नको. ठीक आहे, अगोदरच पहिले M3 आहे, अवघड सब्जेक्ट आहे. ठीक आहे, अवघड इन केस तुम्ही अवघड करून घेता. ठीक आहे, प्रॅक्टिस करत नाहीत काय नाहीत, मी सांगितलं जे पोरं सिरियस आहेत त्यांचाच पेपर निघणार आहे, एवढं सांगतो या व्हिडिओतून. ठीक आहे, चला आता भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. 2-3 क्वेश्चन सांगून अजून या टॉपिकवर घेऊन येऊ आणि मेथड ऑफ व्हेरिएबल सेपरेबल स्टार्ट. थँक्यू.